वर्गमूळ, घनमूळ किंवा करणी या प्रकारचे हे उदाहरण आहे. हे उदाहरण समजून घेण्यासाठी आपण सर्वप्रथम ही कन्सेप्ट समजून घेऊ. जर इथं 2 असेल तर आतली जी संख्या आहे ती संख्या लिहून आपण तिला घातांकाच्या स्वरूपात 1/2 लिहितो. किंवा इथं जर 3 असेल तर आतल्या या संख्येला इथं जी संख्या असणार आहे कुठली असेल तिला आपण इथं 1/3 लिहितो. म्हणजे हे उदाहरण सोडवताना आपल्याला आतल्या संख्येचं जे सिम्प्लिफिकेशन होईल त्याचा शेवटी ती संख्या आणि 1/r या स्वरूपात लिहावे लागेल. हे लक्षात घ्या, 1/r या स्वरूपात घ्यावे लागेल. आपण ही पहिली पायरी समजून घ्यायची. त्यानंतर आपल्याला समजून काय घ्यायचं आहे बघा. त्यानंतर आपण समजून काय घेणार बघा. जर एखादी संख्या अशी दिलेली असेल तिचा r+1/2 असेल. हे 2 थोडंसं छोटं काढतो म्हणजे ही बेस आहे आणि हा टोटल त्याची पॉवर आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. परंतु हा जो बेस आहे तो आपण असा लिहू शकतो आणि 3⁻² ची पॉवर r+1/2 आणि याचं फर्दर सिम्प्लिफिकेशन असं होतं. बेस 3 कायम राहतो. हा जो पॉवर आहे r+1/2 याला हे 2 बाहेर येऊन गुणले होतात. इथं 4 आहे, सॉरी इथं 4 आहे. या 4ला या 2 नकाचा भाग जाऊन एवढ्यापुरता विचार केला तर आपलं उत्तर येते 3 आणि त्याची पॉवर येते r+1/2. हे आपलं पहिलं विधान लक्षात ठेवू. आपण याला 3च्या घातांकाच्या स्वरूपात किंवा इकडे लिहितो थोडंसं 3r+1/2. आता आपल्याला याचं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. आता आपल्याला इथं जे दिसतंय ते असं आहे बघा. √3 × 3 आणि ह्या 3 ची पॉवर -r आहे. आपण पहिल्या स्लाइडमध्ये बघितल्याप्रमाणे इथं काय नाही म्हणजे इथं 2 आहे. याचं सिम्प्लिफिकेशन आपण असं करू शकतो 3 × 3 त्याची पॉवर r आणि त्याची सगळ्याची होल पॉवर 1/2 करू शकतो. आता पहिल्यांदा आपल्याला हा कंस सिम्प्लिफाय करायचा आहे. इथं हे 2 3 दिसतात म्हणजे त्या बेस 3 आहे. या 3 ची पॉवर 1 आहे इंटू म्हणजे गुणाकार आहे. दुसरं 3 आहे आणि त्याची पॉवर -r आहे. ज्यावेळेस बेस सेम असतो आणि पॉवर वेगळी असते आणि गुणाकार असतो a × a⁻m आणि a⁻n असेल तर आपण काय करतो am + n करतो. त्याप्रमाणे 3 आणि ह्या दोघांची बेरीज होईल. या दोघांची बेरीज -r + 1 अशा पद्धतीने होईल. म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन काय येईल पुढे फर्दर 3 ची पॉवर -r + 1 आणि त्याची होल पॉवर 1/2. त्याचं सिम्प्लिफिकेशन करावं लागणार पुन्हा आपल्याला. म्हणजे पुढे सिम्प्लिफिकेशन काय होणार आहे बघा. 3 ची पॉवर 1/2 ला -r + 1 न गुणला आणि मग हा गुणाकार कसा होतोय तर तो सेमच राहतोय. छेदाचा गुणाकार आणि अंशाचा गुणाकार. म्हणजे पुढे काय होणार आहे या सगळ्यांचा कसं येणार आहे शेवटचं आपलं दुसरं विधान म्हणून बघा. 3 ची पॉवर -r + 1/2 हे सगळं पॉवरमध्ये. आता हेच पुन्हा आपल्याला फर्दर पुढे जायचं आहे बघा. ह्या दोघांच्या मध्ये इथं गुणाकाराचं चिन्ह आणि आता दोघांचाही बेस 3 झालेला आहे. म्हणजे आपलं पहिलं विधान जे होतं सॉरी दुसरं विधान ते आणि पहिलं विधान. आपलं दुसरं विधान काय होतं बघा. इथलं विधान काय आहे 3 ची पॉवर म्हणजे याचं जे आपण सिम्प्लिफिकेशन केलं होतं ते असं आलं होतं 3 ची पॉवर
आर प्लस 1/2 आर प्लस 1/2 आपण जे याचं सिम्प्लिफिकेशन केलं होतं या भागाचं ते कसं आलं होतं आपलं 3 r प्लस 1/2 आणि याचं सिम्प्लिफिकेशन आपण बघितलं मागाच्या स्लाइडमध्ये त्याचं कसं आलं होतं 3 r प्लस 1/2 आता इथं या दोघांच्या मध्ये गुणाकार आपण ह्या रूटच्या आतल्या भागाचं सिम्प्लिफिकेशन करतोय यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह म्हणजे a⁻m इंटू a⁻n असेल तर आपण a⁻m प्लस n करतो म्हणजे इथं हा 3 बेस जर धरला तर या पॉवरची बेरीज होणार आहे कारण इथं गुणाकार आहे म्हणजे हा 3 कायम राहणार आहे आणि त्याच्या पॉवर जे आहे त्यांची बेरीज होणार r प्लस 1/2 अधिक -r प्लस 1/2 या दोन r ला r गेले अधिक 1 ला वजा 1 गेले सॉरी अधिक 1 आणि अधिक 1 2 झाले आणि 2/2 म्हणजे 2/2 गेल्यानंतर 1 उरलं म्हणजे 3 ची पॉवर 1 हे वरचं सिम्प्लिफिकेशन येईल आपलं बरोबर. आता आपल्याला खालचं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. खालच्या सिम्प्लिफिकेशनसाठी आपण पुढे जाऊया. आता आपण याचं सिम्प्लिफिकेशन करूया. इथं काय दिलं दिसतंय बघा आपल्या खाली छेदातलं 3 ची पॉवर 1 आहे आणि पुढे गुणाकार आहे आणि अंडर रूट 3 ची पॉवर -r आहे. तर हे अंडर रूट 3 - r आपण असं लिहू शकतो. सुरुवातीला अंडर रूट मध्ये जी संख्या आहे ती आहे आपल्याला 3 - r. तिला आपण अशा पद्धतीने देऊ शकतो म्हणजे 3 चा पहिला घात गुणुले 3 ची पॉवर -r गुणुले 1/2. याचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर ते पुढे असं होतं. एवढ्याचं सिम्प्लिफिकेशन काय होणार आहे बघा -r/2 होणार आहे. म्हणजे 3 ची पॉवर 1 गुणुले 3 ची पॉवर -r/2 होणार आहे. हे लक्षात ठेवा. आणि याचं सिम्प्लिफिकेशन इथं गुणाकाराचं चिन्ह आहे a + m. a चा m वा गुणुले a चा n वा असेल त्यावेळेस काय होतं ते आपण शिकलो. त्यामुळे याचं काय होणार आहे पुन्हा या 1 आणि -r/2 यांचं सिम्प्लिफिकेशन होणार आहे किंवा त्यांची बेरीज होणार आहे. म्हणजे 1 अधिक वजा r/2 होणार आहे. आणि मग ह्या अपूर्णांकाची बेरीज जर केली छेद समान करून घ्यावं लागेल 2 आणि 2 छेद समान केल्यानंतर काय होईल तर ह्या अंशाला पण 2 ने गुणलेला आहे म्हणजे छेदस्थानी 2 येणार आणि 2 वजा r/2 येणार. ही पॉवर मध्ये असणार आहे 3च्या. म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन आपल्याला असं मिळतंय ते आपण असं लिहूया 3 ची पॉवर 2 वजा r/2. हे पुढे जाऊन लिहूया आपण पुढच्या पेजवर थोडंसं 3 ची पॉवर 2 वजा r/2 आली. आता आपल्याला मूळच्या पॉवरकडे जायचं आहे. आपण जे मूळची पॉवर बघितली होती वरची पॉवर आपली शेवटी आली होती ती काय आली होती 3 ची पॉवर 1 आली होती. आणि आता खालची जी पॉवर आलेली आहे त्याची सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर 3 ची पॉवर 2 वजा r/2 आलेले आहे. जे बेस समान असताना त्यांचा भागाकार असेल तर आपण काय करतो पॉवरची वजाबाकी करतो. म्हणजे आता काय करावं लागेल 3 ची पॉवर 1 वजा
2 वजा आर हे पूर्ण वजाबाकी करायचं आहे आणि छेद 2 आहे. आता छेद समान करावा लागणार आहे. इथं छेद नाही, त्याला जर 2 केलं तर अंशाला पण 2 गणावं लागणार. म्हणजे सिम्प्लिफिकेशन मध्ये काय होणार आहे, या 2 1 ला गुणलं तर 2 झालं, इथल्या अंश छेदाला पण 2 गुणलं म्हणून छेद 2 झाला, आणि इकडं वजाच होतं, हे 2 वजा होणार आहे आणि आतलं चिन्ह बदलणार आहे, ते आरचं चिन्ह अधिक होणार आहे. अशा पद्धतीने येणार आहे. याचा पण छेद, हे वजा आणि हे अधिक आहे, हे एकमेकाला जातात. म्हणजे वर काय राहिलं, अधिक आर छेद 2 राहील.